रणजित निंबाळकर खून प्रकरण मॅनेज झालं. याच्या पुढे एक प्रश्नचिन्ह दिसतंय. आजचं जे टायटल आहे आणि जे थंबनेल आहे, त्या थंबनेलमध्ये मी क्वेश्चन मार्क टाकला आहे. बहुधा मी क्वेश्चन मार्कच्या बातम्या करत नाही. परंतु आज रणजित निंबाळकर खून प्रकरण मॅनेज झालंय का? अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रातल्या विशेषतः बैलगाडी शौकीनांना पडलाय. ह्या प्रकरणात नेमकं काय झालंय? तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की रणजित निंबाळकर हे बैलगाडा क्षेत्रातलं एक चांगलं नाव होतं. त्यांच्याकडे एक सुंदर बैल होता आणि त्या सुंदर बैलाच्या व्यवहारातून गौतम काकडे आणि त्यांच्यामध्ये वाद झाला आणि गौतम काकडे यांच्या राहत्या घरी म्हणजे निंबूत या ठिकाणी त्यांच्यामध्ये वादविवादातून गोळीबार झाला. गोळीबारात गोळी रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात लागली आणि रणजित निंबाळकरांचा मृत्यू झाला. हे खून प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं आणि त्याच्यातल्या एकेका आरोपी करून आता जे महत्त्वाचा एक नंबरचं जे आरोपी होते ते गौतम काकडे यांचा देखील जामीन मंजूर झालेला आहे. आणि त्यांचा जामीन मंजूर झाल्याच्या नंतर मात्र अनेक लोकांना प्रश्न पडला, की ह्या प्रकरणात काहीतरी काळबेरं चाललंय. मग नेमकी ही संशयाची सुई महाराष्ट्रातल्या अनेक बैलगाडा शौकीनांना आहे. परंतु माझ्याकडे काही जे सोर्सेस उपलब्ध आहेत किंवा ज्या सोर्सच्या माध्यमातून माझ्याकडे जी काही माहिती आली, त्याच्यामुळं माझ्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. माझा कोणावरती आक्षेप नाही. मात्र ह्या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलंय, हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. सुरुवातीलाच विनंती आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कमेंट करू नका. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की रणजित निंबाळकर हे फलटणचे बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव होतं. सर्जा आणि सुंदर ही त्यांची बैलजोडी होती आणि त्याच्यातला सुंदर बैलाचा व्यवहार बैलगाडा क्षेत्रातीलच दुसरं मोठं नाव असलेले गौतम काकडे यांच्याबरोबर झालेला होता. त्यांच्या व्यवहारातून जी आर्थिक देवाणघेवाण होती ती पूर्ण झालेली नव्हती आणि त्याच्यातून यांच्यामध्ये वाद झाले. वादाचं पर्यावसन भांडणात झालं आणि भांडणातून गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी त्यांच्याजवळ असलेल्या रिव्हॉल्वरमधून गोळी चालवली, पिस्तुलातून गोळी चालवली आणि त्या गोळीतून रणजित निंबाळकर यांची हत्या झाली. रणजित निंबाळकर यांची हत्या झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये विशेषतः हाहाकार उडाला. रणजित निंबाळकर यांचे खूप सारे चाहते होते. त्यांच्या बैलजोडीचेही खूप सारे चाहते होते. त्यावेळेस लोक आक्रमक झाली. पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला. मीडिया ट्रायल ह्या सगळ्या प्रकरणाची चालू होती आणि रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांच्याकडे पाहून महाराष्ट्र हळहळला होता. मग पुढं असं झालं, की या प्रकरणामधली सगळी जी प्रोसेस आहे, कायदेशीर प्रोसेस आहे, ती सगळ्या बाबी पूर्ण झाल्या. या गुन्ह्याचं चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालं आणि त्याच्यानंतर एका एका आरोपीला जामीन व्हायला म्हणजे ती पण न्यायालयीन बाब आहे ती सुरू झाली. सगळ्यात पहिला जामीन हा शहाजी काकडे यांना झाला, कारण त्यांच्यावरती पुरावा नष्ट केल्याचा आरोप होता आणि त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा ह्या गुन्ह्यामध्ये कमी असल्यामुळं त्यांचा लागलीच जामीन झाला. नंतर त्याच्यामध्ये सचिन मुटकटी याचा जामीन झाला. त्याच्यानंतर याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे ज्याने गोळी चालवली त्या आरोपी गौरव काकडे याचाही जामीन झाला आणि आता शेवटी गौतम काकडे यांचा जामीन झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला, की या प्रकरणात नेमकं काहीतरी काळबेरं होतंय. माझ्याही मनामध्ये अशाच पद्धतीची पालचूक चुकली, की बाबा नेमकं ह्या प्रकरणात काहीतरी काळबेरं घडतंय. असं का? तर मुद्द्यावर येतो, की असं झालं याच्यामुळं, की या प्रकरणामध्ये ज्यावेळेस गौतम काकडे यांचा जामीन मंजूर करण्यात आला, त्यावेळेस बहुधा खुनासारखं प्रकरण असेल किंवा बलात्कारासारखं प्रकरण असेल, अशा केसमध्ये हायकोर्टामध्ये सुद्धा जे फिर्यादी आहेत त्यांना बोलावलं जातं किंवा फिर्यादीच्या वकिलांना बोलावलं जातं आणि त्यांना विचारलं जातं, की ह्या आरोपीने जामीन अर्ज इथं आमच्याकडे सादर केलेला आहे आणि यांना जामीन द्यावा का नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सांगा. म्हणजे कुणाला विचारलं जातं तर फिर्यादीला विचारलं जातं. माझी माहिती अशी आहे आणि फिर्यादी म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये असं नमूद केलेलं आहे. जामीन ऑर्डरमध्ये असं जामिनाची जी ऑर्डर झाली त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे, की यावेळेस फिर्यादीच्या वतीनं वकील हजर होते आणि त्या वकिलांनी आपण योग्य तो म्हणजेच फिर्यादींनी वकील हे फिर्यादीचे असतात. फिर्यादींनी असं सांगितलेलं आहे, की या जामीन अर्जावरती आपणास योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा. म्हणजे काय? तर याच्यामध्ये विरोध झाला नाही. आतापर्यंत आपण पाहिलं, की याच्या अगोदरच्या सगळ्या जामिनांना अंकिता निंबाळकर यांनी विरोध केलेला होता.
आता अंकिता निंबाळकर यांनी या जामीन अर्जाला मात्र विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळालं नाही. मग यामुळं आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते की विरोध का केला गेला नाही. अर्थात आहे की एवढं मोठं हत्येचं प्रकरण असताना त्याच्यामधल्या आरोपींना जामीन झाला तर या केसमध्ये इंटरफेअर होऊ शकतो, साक्षीदारांवरती दबाव येऊ शकतो आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. असं सगळं असताना अंकिता निंबाळकर यांनी या केसला विरोध का केला नाही, या जामिनाला विरोध का केला नाही? पुढे जाऊन अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला, जर आता जामिनाच्या वेळेस जर काही झालं असेल तर मग ह्या केसचं पुढं काय होणार? रणजित निंबाळकर यांना न्याय मिळणार का नाही? म्हणजेच त्याच्यातल्या आरोपींना शिक्षा मिळणार का नाही? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मी पत्रकारिता म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती आज पार पाडली. मी स्वतः सकाळी 11च्या दरम्यान अंकिता निंबाळकर यांना 2 फोन केले. त्यांना 2 मेसेज टाकले आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सरळ लिहिलं होतं की या केसमध्ये मला तुमच्याशी आत्ता गौतम काकडे यांना जो जामीन झालेला आहे या प्रकरणाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. मी त्यांना कॉल केले, WhatsAppला मेसेज केले, टेक्स्ट मेसेज केले. त्याच्यानंतरही त्यांचा आत्तापर्यंत म्हणजे 8 तास उलटल्यानंतरही त्यांचा रिप्लाय आला नाही. म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. कारण मी माझी जबाबदारी पूर्ण करतोय. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, की ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पाठपुरावा करत आहोत. पुढेही पाठपुरावा करणार आहोत. मग आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न निर्माण होणारच आहे, की जर सर मॅनेजमेंट झाला असेल तर याच्यात काय होईल? हा प्रश्न तुम्हालाही निर्माण झाला असेल. जर मॅनेजमेंट झालं असेल तर, म्हणून मी म्हटलं की कमेंट करताना घाई करू नका. जर मॅनेजमेंट झालं असेल तर ही केस वाटती तितकी सोपी नाही. पहिली गोष्ट. त्याचं कारण काय? हा जो मर्डर आहे तो कुठल्याही वेपनने म्हणजे बंदूक सोडून इतर कुठलंही वेपन वापरलेलं नाही. बंदूक वापरलेलं नाही म्हणजे बंदुकीनं मर्डर झालेला आहे. इतर जे लाकडी दांडके वगैरे आहेत ते ह्या गुन्ह्यात वापरले गेलेत. पण मर्डर बंदुकीने झालेला आहे. मैताच्या डोक्यामध्ये जी गोळी सापडलेली आहे ती ज्या पिस्तुलातून चाललेली आहे तो पिस्तूल काकड्यांचा आहे. आणि याच्यामध्ये फिर्यादीनं हे म्हटलेलं आहे की माझ्यासमोर माझ्या पतीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. ती कोणी झाडली? तर गौरव काकणे यांनी झाडली. आता याला विटनेस जर समजा आय विटनेस आणि फिर्यादी यांच्याकडून जर म्हणतोय आम्ही जर अशी काही गोष्ट घडलेली असेल तर किंवा ते जर होस्टाईल झाले, ते जर फितूर झाले तर काय होऊ शकतं? तर याच्यामधला सगळ्यात मोठा दुवा आहे तो आय-ओ म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तपास अधिकारी. तपास अधिकाऱ्याची साक्ष अत्यंत महत्त्वाची आहे. तपास अधिकाऱ्याच्या साक्षीबरोबर जे जे सरकारी साक्षीदार याच्यामध्ये आहेत त्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये कॉल डिटेल्स आणि लोकेशन म्हणजे सरळ एका भाषेत सांगायचं तर परिस्थितीमध्ये बदल घडला तर माणूस खोटं बोलू शकतो. पण परिस्थिती खोटं बोलत नाही. परिस्थितीजन्य पुरावे खोटे बोलत नाहीत कायद्यामध्ये. थोडक्यात काय की ते त्या वेळी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या खोट्या बोलणार नाहीत. सरकारी वकिलांकडून हा विषय लावून धरला जाऊ शकतो. त्याच्यामुळं जरी फिर्यादी किंवा आय विटनेस होस्टाईल जरी झाले तरी तितकासा ह्या केसवरती फरक पडेल असं मला वाटत नाही. याच्यापेक्षा दुसरा विषय काय की आता पुढे जाऊन काय, तर याच्यामध्ये एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये याच्यामध्ये ही केस अत्यंत वेगळी असल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते या केसमध्ये उडी घेताना दिसतायत. काही लोकांचे मला फोन आले होते की साहेब याच्यामध्ये आम्ही काही कायदेशीर लढा उभा करतोय आणि त्याच्यामुळं ह्या केसमध्ये आणखीन काही वेगळे कंगोरे निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला रणजित निंबाळकर यांच्या बाबतीत सुद्धा काही लोकांच्या तक्रारी होत्या. हे मी अतिशय महत्त्वाचं विधान करतोय. आणि त्या तक्रारी ज्या होत्या त्या आर्थिक फसवणुकीच्या होत्या. त्या बाबतीत सुद्धा अनेक ठिकाणावरून काही वेगळ्या घडामोडी चालू आहेत, काही हालचाली चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय काय घडतंय हे सगळं मी तुम्हाला सांगत राहणार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं की ह्या केसमध्ये आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत.
सगळ्यात महत्त्वाचं, रणजित निंबाळकर यांना न्याय मिळणार का, असा ज्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, आपण सध्या तरी न्यायदेवतेवरती विश्वास ठेवायला हरकत नाही. कारण शेवटी आपला कायदा हा साक्ष पुराव्यावरती चालतो. आपण उगाच न्यायालयाच्या विरोधात बोलून किंवा आणखी एखाद्या कुठल्याही गोष्टीवरती बोलून त्याचा काही उपयोग होत नाही मित्रांनो. ज्यावेळेस ह्या केसची ट्रायल चालू होईल, त्यावेळेस पहिली साक्ष ही अंकिता निंबाळकरांची होणार आहे. आता याच्यातून असं निर्माण होत आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं, की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ न बघता कमेंट करू नका. मी तुम्हाला आत्ताही सांगतो, की अंकिता निंबाळकर यांना मी फोन मेसेज केले, त्यांचा रिप्लाय आला नाही, म्हणून माझी शंका अजून बळवली. मी व्हिडिओ केला. जर याच्यामध्ये तसं काही झालेलं नसेल, तर अंकिता निंबाळकर यांनी त्यांची बाजू मांडायला हरकत नाही. त्यांनी मला कॉल करून सांगावं किंवा अन्य कुठल्याही मीडियाच्या प्रतिनिधीला सांगावं किंवा त्यांनी इंटरव्ह्यू द्यावा. शेवटी लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, तर याचं काय, शेवटी ही घटना एकट्या व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नव्हती. महाराष्ट्रातून अनेक लोकांनी या घटनेसाठी निषेध केलेला आहे, आंदोलनं केलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत. त्याच्यामुळं ज्यावेळेस अशी घटना जी सामाजिक जीवनावरती परिणाम करणारी असते, त्यावेळेस ती घटना समाजभानावरती खूप मोठा परिणाम करत असते. त्याच्यामुळं समाजाला जाब विचारण्याचा अधिकार आहे आणि समाजाचा आवाज म्हणून मी हा जाब विचारतोय. आपण येणाऱ्या काळामध्ये हे सगळं प्रकरण पुन्हा जैसे थे लावूनच सुधारणार आहोत. आपण सुरुवातीपासूनही व्हिडिओ करायला थोडं मागं पुढं जरी होत असलं तरी त्याची काही कारणं आहेत. पण ह्या गोष्टीतून आता वेगवेगळे कंगोरे पुढे येणार आहेत, हे तुम्हाला मी आज रोजी सांगतो. बऱ्याचशा वेगवेगळ्या घडामोडी, बऱ्याचशा वेगवेगळ्या बाबी समोर येत राहतील. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्ताच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.